नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण BA भाग 2 सेमिस्टर 4मधील अर्थशास्त्राचा जो पेपर नंबर 6 आहे त्याचा अभ्यासक्रम पाहत होतो आणि पाठीमागच्या लेक्चरला आपण या पेपरमधलं जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाचा आपण एकंदरीत सिलेबस काय आहे त्याची माहिती करून घेतलेली होती। आजच्या लेक्चरला आपण पेपर नंबर 6 मधील जे दुसरं प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणाचा जो सिलेबस आहे किंवा जो अभ्यासक्रम आहे तो आपण समजून घेणार आहोत। प्रकरण 2 जे आहे त्याचं नाव आहे भारतातील वित्तीय संस्था। यामध्ये आपल्याला भारतातील ज्या वित्तीय संस्था आहेत त्या संस्थांबाबतची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासावयाची आहे। आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये एकूण 4 घटक आहेत। त्यामध्ये जो पहिला घटक आहे ए हा घटक बिगर बँकिंग वित्तीय संस्था असं या घटकाचं नाव आहे। बिगर बँकिंग वित्तीय संस्था त्याला नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं किंवा NBA असंही त्याला म्हटलं जातं। बिगर बँकिंग वित्तीय संस्था याचा अर्थ बँकेसारखं कार्य करणाऱ्या परंतु प्रत्यक्षात त्या बँका नसतात किंवा बँकेच्या व्याख्येमध्ये त्या बसू शकत नाहीत, त्याला बिगर बँकिंग वित्तीय संस्था असं म्हटलं जातं। म्हणजेच भारतात बँकांव्यतिरिक्त ज्या घटकांकडून ज्या संस्थांकडून कर्ज पुरवठा केला जातो, भांडवलाचा पुरवठा केला जातो, त्यांचाही भाग भांडवल पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचा असतो। म्हणजेच अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्रांना शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण अशा विविध क्षेत्रांना भांडवलाचा पुरवठा करण्यासाठी ज्या पद्धतीने बँका कार्य करतात त्याच पद्धतीने इतर संस्था देखील कार्य करीत असतात। त्या संस्थांनाच बिगर बँकिंग वित्तीय संस्था असं म्हटलं जातं। तर या बिगर बँकिंग वित्तीय संस्था कोणकोणत्या आहेत, त्यांच्याकडून शेती, उद्योग, व्यापार, वाहतूक, दळणवळण अशा विविध क्षेत्रांना कशा पद्धतीने कर्ज पुरवठा किंवा भांडवलाचा पुरवठा केला जाऊ शकतो त्याबाबतची माहिती आपल्याला या पहिल्या घटकामध्ये पाहायची आहे। तर बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या, या त्याची संकल्पना आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये कशा पद्धतीने वाढ होत गेलेली आहे। तर हा भाग आपल्याला या ठिकाणी या घटकामध्ये पाहायचा आहे किंवा अभ्यासावयाचा आहे। आता याच्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या म्हणजे BC मंडळ असतील किंवा चिट फंड कंपन्या असतील किंवा बचत गट असतील, तर यांचा समावेश हा कशामध्ये होत असतो, तर बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये होत असतो। म्हणजे या सर्व ज्या संस्था आहेत त्या बँकांप्रमाणे कार्य करतात, म्हणजे ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे या पद्धतीची कार्ये या करीत असतात। तर फक्त त्यांची कार्य करण्याची जी पद्धत आहे ती बँकांपेक्षा पूर्णतः वेगळी असते। बँकिंग नियमन कायद्यानुसार या संस्थांची स्थापना झालेली नसते आणि म्हणून त्यांच्या नावामध्ये कुठेही बँक या शब्दाचा उल्लेख असलेला आपल्याला आढळून येत नाही। त्याच पद्धतीने या ज्या वित्तीय संस्था आहेत त्या बँकिंग कायद्याप्रमाणे स्थापन झालेल्या नसल्यामुळे रिझर्व्ह बँकेचे त्यांच्यावरती नियंत्रण असू शकत नाही किंवा रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन त्यांना करावे लागत नाही आणि त्यामुळे या ज्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहेत या बिगर बँकिंग वित्तीय संस्था आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका बजावत असलेली आपल्याला दिसून येते। कारण या संस्था देखील बऱ्याच वेळेला अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्याचे किंवा भांडवलाचा पुरवठा करण्याचे कार्य करीत असतात। त्याला आपण फायनान्स कंपन्या असं देखील म्हणू शकतो। तर ह्या ज्या वेगवेगळ्या फायनान्स कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा समावेश देखील बिगर बँकिंग वित्तीय संस्थांमध्ये होत असतो। त्यानंतर आपल्याला जो दुसरा घटक अभ्यासायचा आहे तो आहे भारतातील कर्ज कंपन्या, त्यांचं कार्य आणि समस्या। आता ह्या ज्या कर्ज कंपन्या आहेत त्या खास कर्ज देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात, म्हणून त्यांना कर्ज कंपन्या असं म्हटलं जातं किंवा त्यालाच आपण फायनान्स कंपनी असं देखील म्हणू शकतो।
तर अशा पद्धतीने भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने या कर्ज कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. तर या कर्ज कंपन्या प्रामुख्याने उद्योग संस्थांना दीर्घकालीन किंवा त्यांच्या गरजेनुसार भांडवलाचा पुरवठा करण्याचे कार्य करीत असतात, म्हणजेच त्यांना कर्ज देण्याचे कार्य करीत असतात. आणि त्यामुळे उद्योगधंद्यांची कर्जाची गरज या कर्ज कंपन्यांच्यामुळे पूर्ण होण्यासाठी मदत होत असते. तर या कर्ज कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत, त्यांचं कार्य काय आहे आणि एकंदरीत या कर्ज कंपन्यांपुढे कोणकोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात, त्याचा अभ्यास आपल्याला बी या घटकामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे आयात निर्यात बँक. त्याला एक्झिम बँक असं देखील म्हटलं जातं. एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक किंवा आयात निर्यात बँक. तर या बँकेचे अर्थ आणि कार्य काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला पाहायचा आहे. आयात निर्यात बँक जी आहे त्या आयात निर्यात बँकेचे मुख्य कार्य आहे ते म्हणजे आयात निर्यात व्यापाराला कर्ज पुरवठा करणे. प्रामुख्याने या बँकेची स्थापना ही आयात निर्यात व्यापाराला भांडवलाचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने झालेली आहे, म्हणून त्या बँकेला आयात निर्यात बँक असं म्हटलं जातं. तर आयात निर्यात बँकेचा अर्थ काय आहे आणि या बँकेचे नेमके कार्य काय आहे त्याचा अभ्यास आपल्याला सी या घटकामध्ये पाहायचा आहे. तर आयात निर्यात बँक ही आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना, म्हणजेच आयात व्यापारी असतील किंवा निर्यात व्यापारी असतील, त्यांना कर्ज पुरवठा किंवा भांडवलाचा पुरवठा करण्याचे कार्य करीत असते. त्याचबरोबर परकीय चलनाचा पुरवठा करणे किंवा चलनाची अदलाबदल करून देणे हे कार्य देखील आयात निर्यात बँकेकडून केले जाते. तर भारतामध्ये आयात निर्यात बँक कशा पद्धतीने कार्य करीत आहे त्याचा अभ्यास आपल्याला सी या घटकामध्ये करायचा आहे. आणि चौथा डी हा जो घटक आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड किंवा त्याला पारस्पर निधी असं म्हटलं जातं. तर त्याचा अर्थ आणि व्याख्या या घटकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. म्युच्युअल फंड, आता आपण बऱ्याच वेळेला म्युच्युअल फंड हा शब्द ऐकलेला आहे. म्युच्युअल फंड किंवा त्याला मराठीमध्ये पारस्पर निधी असं म्हटलं जातं, पण पारस्पर निधी हा शब्द वापरण्याऐवजी जास्तीत जास्त म्युच्युअल फंड या नावानेच हा फंड ओळखला जातो. तर म्युच्युअल फंडाची संकल्पना नेमकी काय आहे, त्याची सुरुवात कशा पद्धतीने भारतामध्ये झालेली आहे आणि एकंदरीत या म्युच्युअल फंडाचे प्रकार आणि महत्त्व किंवा कार्य काय आहे त्या भागाचा अभ्यास आपल्याला या चौथ्या घटकामध्ये करायचा आहे. म्युच्युअल फंडाची संकल्पना जी आहे ती भारतामध्ये अलीकडील काळामध्ये विकसित झालेली आहे. प्रामुख्याने गुंतवणुकीचे एक नवीन माध्यम या उद्देशाने आज म्युच्युअल फंड सर्वत्र कार्यरत असलेले आपल्याला दिसून येते. म्युच्युअल फंड हा जो फंड आहे तो थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने ही जी संकल्पना आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे किंवा ती विकसित करण्यात आलेली आहे. सर्वसाधारणपणे जर आपण पाहिलं तर आपण गुंतवणुकीची आपल्यापुढे जी माध्यमं आहेत ती जर आपण विचारात घेतली तर मग आपण एकतर बँकेमध्ये गुंतवणूक करू शकतो किंवा पोस्टामध्ये आपण आपल्या गुंतवणुकी करीत असतो, म्हणजेच बचती करीत असतो. त्याचबरोबर मग घर असेल, शेती असेल, जमीन असेल, प्लॉट असेल, अशा स्थावर मालमत्तेमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो किंवा सोने चांदी या धातूमध्ये आपण गुंतवणूक करू शकतो. पण याच्याही पलीकडे गुंतवणुकीचा एक नवीन माध्यम म्हणून म्युच्युअल फंडाचा प्रकार असलेला दिसून येतो. सर्वसामान्य लोकांना शेअर मार्केटबद्दल फारशी माहिती असत नाहीत किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून धोक्याचं मानलं जातं, कारण आपल्याला या मार्केटबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे, त्याचा अंदाज नसल्यामुळे आपण शेअर मार्केटमध्ये सहसा गुंतवणूक करायला तयार होत नाही. आणि म्हणून वैयक्तिक पातळीवरती गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्याऐवजी जर म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जर आपण शेअर मार्केटपर्यंत पोहोचू शकलो तर आपल्याला त्याबद्दल चांगला फायदा होऊ शकतो, चांगला नफा मिळू शकतो. त्यालाच या म्युच्युअल फंडाच्या भाषेमध्ये परतावा किंवा रिटर्न्स असं म्हटलं जातं.
तर म्युच्युअल फंडामध्ये आपण जी गुंतवणूक करतो ती अतिशय सुरक्षित मानली जाते आणि फायदेशीर मानली जाते. धोक्याची फारशी जबाबदारी आपल्यावरती राहत नाही, कारण म्युच्युअल फंड ही एखाद्या बँकेने सुरू केलेला एक फंड आहे. आणि उदाहरणार्थ स्टेट बँकेचा म्युच्युअल फंड आहे किंवा बँक ऑफ इंडियाचा म्युच्युअल फंड आहे. तर अशा बँका या म्युच्युअल फंडाच्या पुरस्कर्त्या मानल्या जातात. आणि त्यामुळे उदाहरणार्थ समजा स्टेट बँकेनं म्युच्युअल फंडाची योजना जर जाहीर केली असेल, तर स्टेट बँकेनं म्युच्युअल फंडामध्ये सर्वसामान्य लोकांकडून छोट्या छोट्या स्वरूपामध्ये गुंतवणुकी जमा केलेले असतात किंवा भांडवल गोळा केलेलं असतं. आणि हे भांडवल म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवलं जातं. त्यासाठी या बँकेकडून खास फंड मॅनेजरची नियुक्ती केलेली असते. आणि तो फंड मॅनेजर जो आहे तो सर्व भांडवलाचं व्यवस्थापन करण्याचं कार्य करीत असतो किंवा त्याची देखरेख करण्याचे कार्य करीत असतो. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून जो पैसा गोळा होतो तो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असताना कुठल्याही एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये किंवा एकाच उद्योगाच्या शेअर्समध्ये तो पैसा गुंतवला जात नाही, तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये हा पैसा गुंतवला जातो. त्यामुळे गुंतवणुकी सुरक्षित राहतात, धोक्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे गुंतवणूकदाराला त्यामुळे चांगला नफा किंवा चांगला फायदा किंवा चांगला परतावा या पद्धतीनं मिळू शकतो. आणि त्यामुळे म्युच्युअल फंडाची जी योजना आहे ती सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून खूपच फायदेशीर मानली जाते. आणि म्हणून अलीकडील काळातील गुंतवणुकीचे एक नवीन माध्यम म्हणून म्युच्युअल फंडाकडं पाहिलं जातं. तर म्युच्युअल फंडाचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत, खुला निधी आणि बंदिस्त निधी. ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड असं त्याला म्हटलं जातं. ओपन एंडेड स्कीममध्ये जर आपल्याला पैसे गुंतवायचे असतील तर आता त्याचे मोठमोठे शेअर ब्रोकर्स वगैरे असतात, ब्रोकरपर्यंत आपण पोहोचून आपल्याला आपण म्हणजे जर आपल्याला ओपन एंडेड म्हणजेच खुला निधी या प्रकारामध्ये जर आपल्याला पैसे गुंतवायचे असतील तर आपल्याला ब्रोकर्सची मदत घ्यावी लागते. आणि त्या पद्धतीनं आपण वैयक्तिक पातळीवरती सुद्धा ही गुंतवणूक करू शकतो. शेअर मार्केट आपण स्वतः वैयक्तिक पातळीवरती सुद्धा खेळू शकतो. ओपन एंडेड फंडमध्ये म्हणजेच खुला निधी जो आहे त्याच्यामध्ये आपण दिवसभरामध्ये किंवा म्हणजे आपण रोजच्या रोज शेअर्स खरेदी करू शकतो आणि रोज आपण शेअर्स विकू शकतो. त्याच्यावरती वेळेचे कुठलेही बंधन किंवा त्याची विशिष्ट अशी मुदत असत नाही. त्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार आपण आपल्या इच्छेनुसार या फंडामधली गुंतवणूक करू शकतो. त्यानंतर ह्यातला दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे बंदिस्त निधी, ज्याला क्लोज एंडेड असं म्हटलं जातं. आता बंदिस्त निधीमध्ये जर आपल्याला पैसे गुंतवायचे असतील तर त्याची विशिष्ट कालमर्यादा ठरवून दिली असते. म्हणजे सरासरी 3 वर्षे आपल्याला ही गुंतवणूक करावी लागते. 3 वर्षाशिवाय या फंडामधले पैसे आपल्याला काढता येत नाहीत. म्हणजे विशिष्ट मुदतीसाठी जर आपण गुंतवणूक करणार असेल तर त्याला काय म्हटलं जातं, क्लोज एंडेड किंवा खुला बंदिस्त निधी असं त्याला म्हटलं जातं. तर हे म्युच्युअल फंडाचे प्रमुख 2 प्रकार आहेत. यातला आपण आपल्या सोयीनुसार एखादा प्रकार निवडू शकतो आणि त्यामध्ये आपण आपली गुंतवणूक करू शकतो. त्यानंतर भांडवल पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून उद्योगधंद्यांना किंवा सर्वसामान्य व्यक्तीला, अर्थव्यवस्थेला, सरकारला अशा वेगवेगळ्या घटकांना म्युच्युअल फंडाचे खूपच फायदे आहेत किंवा उपयोग आहेत. आणि म्हणून म्युच्युअल फंडाचे वेगवेगळ्या घटकांसाठी कसे महत्त्व आहे त्याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. म्हणजेच म्युच्युअल फंडाचे महत्त्व काय आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. तर या पद्धतीने आपल्याला प्रकरण 2 मध्ये भारतातील ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थांचा आपल्याला एकंदरीत अभ्यास करायचा आहे. अगदी बिगर बँकिंग वित्तीय संस्थेपासून ते म्युच्युअल फंडापर्यंत आपल्याला या ठिकाणी हे जे वेगवेगळे घटक आहेत ते वेगवेगळे घटक आपल्याला अभ्यासावयाचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बिगर बँकिंग वित्तीय संस्था असतील, कर्ज कंपन्या असतील, आयात निर्यात बँक असेल किंवा म्युच्युअल फंडाची जी योजना आहे किंवा म्युच्युअल फंडाची जी संकल्पना आहे त्यापर्यंत आपल्याला ह्या सगळ्या ज्या भारतातील वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्था कशा पद्धतीने कार्य करतात, भारताच्या आर्थिक विकासामध्ये या वित्तीय संस्थांचे कशा पद्धतीने महत्त्व आहे, कसे स्थान आहे
ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. अशा पद्धतीने आपलं हे जे दुसरं प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणाचा एकंदरीत अभ्यासक्रम असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरला आपण प्रकरण 3चा जो काही अभ्यासक्रम आहे तो पाहणार आहोत. धन्यवाद.